नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. भरपूर सारे ट्रेडर्सचे कमेंट होते की लेवल्स कसे आयडेंटिफाय करतात त्याबद्दल थोडंसं सांगा, किंवा मार्केटचे जे लेवल्स आहेत ते यूट्यूबवरती टाकत चला. तर आज हा व्हिडिओ स्पेशली उद्याच्या मार्केटचे की लेवल्स जाणून घेण्यासाठीच बनवत आहोत. तर जर आवडलं तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, कारण की आपल्याला या चॅनलमध्ये ग्रोथ आणायची आहे. खूप चांगल्या प्रकारच्या गोष्टी पुढे फ्युचरमध्ये प्लॅन मी करत आहे तुमच्या सर्वांसाठी. तुम्ही बघू शकता मार्केट एक थोडंसं कॉन्सोलिडेशन फेजमध्ये चाललेलं आहे, कारण की मार्केटमध्ये विक्स जे आहे ते लो आहे, त्यामुळे मार्केटमध्ये मोमेंटम मोठ्या प्रमाणात येत नाहीये. आणि ज्या मोमेंटम येत आहेत त्यामध्ये छोटेसे सेल प्लॅन करून तुम्ही 10 ते 12 पॉईंटच्या मोमेंटम कॅप्चर करू शकता. आणि एक गोष्ट म्हणजे, जेव्हा तुम्ही 1 वीक चार्ट फ्रेमवरती बघताल तेव्हा तुम्हाला समजेल की मार्केट एका कन्सोलिडेशन फेज मध्ये अडकलेलं आहे. तर चला तर मग सुरुवात करूया उद्याचे की लेवल्स काय आयडेंटिफाय होत आहेत ते बघण्यासाठी. तुम्ही बघा, आज मार्केट एक ओपनिंग जी केली त्यानंतर एक हाय जो मार्क केला त्यावरती मार्केट आज गेलेलं नाहीये. तर ती लेवल आपल्यासाठी खूप महत्वाची राहील उद्याच्या दिवशी, कारण की उद्या जर मार्केट गॅप अप ओपन झालं तर ह्या लेवलवरनं मार्केटने सस्टेन करून डाऊन साईडला मोमेंटम देणं गरजेचं आहे. वरच्या साईडला मोठ्या प्रमाणात जर सेलर्स तुम्ही बघितले तर 24,481 ते 24,470च्या दरम्यान खूप चांगल्या प्रमाणामध्ये सेलर्स इथं ऍक्टिव्ह दिसतात. तुम्ही बघायला गेलात तर काल मार्केटमध्ये चांगला जो फॉल आला तो 24,470च्या आसपासच्या झोन मधूनच पाहायला भेटला होता. जरी मार्केट उद्या गॅप अप ओपन झाला आणि मार्केटने यावर सस्टेन केलं तर आपल्यापाशी पुढचं टार्गेट अपसाईडचं आहे ते 24,472च्या लेवलचं आहे. तिथे तुम्ही तुमचा पहिला टार्गेट बुक करू शकता. अदरवाईज जर तिथे तुम्हाला एखादी पिन पॉइंट एंट्री भेटली किंवा एखादा चांगला रिजेक्शन भेटलं तर तुम्ही रिव्हर्सल ट्रेड सुद्धा तिथून प्लॅन करू शकता. एक मोठ्या लेवलचा जर तुम्ही बघायला गेलात तर वरच्या साईडला 24,600 जी लेवल्स मार्केट गेले खूप दिवस होल्ड करत होतं, त्या लेवलच्या वरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेलर्स ऍक्टिव्ह आहेत. तुम्ही या लेवल्स पर्यंत जर मार्केट 24,480च्या वरती सस्टेन केलं आणि इथे तुम्हाला जर एंट्री करायचा प्लॅन भेटला तर तुम्ही तुमचा पुढचा ट्रेड 24,600 पर्यंत प्लॅन करू शकता. सेम गोष्ट डाऊन साईडला जर तुम्ही बघायला गेलात तर डाऊन साईडला आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं कॉन्सोलिडेशन पाहायला भेटलं. 24,323 350च्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आजचं कॉन्सोलिडेशन पाहायला भेटलेलं आहे. तुम्ही ह्या लेवल्स तुमच्या चार्ट वरती सुद्धा प्लॉट करू शकता. उद्या ह्याच लेवल्स तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. 24,300 24,318 ही लेवल जी आहे ती खूप महत्वाची लेवल्स आहे, कारण की राऊंड नंबर सुद्धा इथे आयडेंटिफाय होतोय. बिकॉज तुम्ही आज बघितलं तर मार्केटने इथं शार्प कन्सोलिडेशन केलं. कन्सोलिडेशन केल्यानंतर जो ब्रेकआउट आला त्याच्यामध्ये एक चांगली मोमेंटम गॅदर करायला भेटली. जर मार्केट 24,300 ची लेवल ब्रेक करते तर तुम्हाला खाली जवळजवळ 30 ते 40 पॉईंट बुक करण्यासाठी भेटत आहेत. एक पुट साईडची एंट्री प्लॅन करण्यासाठी भेटत आहेत, कारण की एक चांगली लेवल जो तुम्ही बघायला गेलात तर जवळजवळ पुन्हा एकदा राऊंड नंबरच्या आसपासच तुम्हाला इथे पाहायला भेटते. 24,600 24,260च्या नियर बाय. मागच्या साईडला जर तुम्ही पाहायला गेलात तर मोठ्या प्रमाणामध्ये जिथून पुल बॅक सिनारिओ आला होता त्या लेवल्स दिसत आहेत, पण त्या लेवलची आता सध्या तरी काही गरज नाहीये. पण तुम्ही तुमच्या अवेअरनेस साठी एक नॉर्मल आपली एक लेवल आयडेंटिफाय करून ठेवू शकता. शार्प मोमेंटम जर आला तर तुम्ही तुमचं सेकंड टार्गेट इथेपर्यंत बुक करायचा प्रयत्न करू शकता. अदरवाईज मार्केटमध्ये असं खूप चांगले आणि ट्रस्टेबल लेवल तर नाही आहेत, पण जर तुम्ही प्लॅन करायचं म्हणताल तर तुम्ही एक गोष्ट नक्कीच प्लॅन करू शकता. मार्केट उद्या जर कन्सोलिडेट झालं आणि जर डाऊन साईडला क्लोज होऊन एक पुल बॅक सिनारिओ बनवून जर एंट्री प्लॅन करायचा प्रयत्न केला तर 24,000 पर्यंत 24,260 250 पर्यंत तुम्ही 30 ते 40 पॉईंट बुक करायचा प्रयत्न करू शकता. अदरवाईज जर मार्केटने एखादा फॉल्स ब्रेकआउट दिला किंवा लिक्विडिटी ग्रॅप केली 24,300च्या लेवलची तर तुम्ही अपसाइड डायरेक्शनला तुमचा ट्रेड प्लॅन करू शकता. खूप
चांगल्या प्रकारे तुम्हाला इथे प्रॉफिट्स बघायला भेटतील. जर मार्केट गॅप अप ओपन झालं, गॅप अप ओपन होऊन जर मार्केट 24,000 डे हायच्या वरती जर कन्सोलिडेट केला, आजच्या दिवसाच्या डे हायच्या वरती जर सस्टेन केला, तर सस्टेन केल्यानंतर तुम्ही बघा तुम्हाला एक लेवल्स आहे, पण त्या लेवल्स मध्ये जास्त पॉईंट्स खाण्यासारखे नाहीत. 30 ते 32 पॉईंटच तुम्हाला ह्या लेवलमध्ये भेटतील. जरी इथं तुम्हाला TDK पाहायला भेटला तरी तुम्ही वरच्या साईडला जर एखादी बेरिश कॅन्डल बघून एंट्री मारली तर तुम्ही डाऊन साईडचा ट्रेड, खूप मोठा ट्रेड तुम्हाला आयडेंटिफाय होऊ शकतो. जवळजवळ 70 ते 80 पॉईंटचा ट्रेड इथं तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. ॲज ऑफ नाव वरची लेवल 24,400 च्या वरती जर मार्केट सस्टेन केलंय तर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये अपसाईडला मार्केट जाताना दिसेल. कारण की इथे जे हेवी सेलर्स आहेत, जे मोठ्या प्रमाणामध्ये सेलर्स सेलिंग करून बसलेत, कॉल सेल केलेला आहे, त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये इथे पोझिशन कट करताना तुम्ही बघताल आणि एक चांगला अपसाईडला सीला ब्लास्ट होताना दिसेल. पण मार्केटच्या कंडिशन जर तुम्ही पाहायला गेलं तर मार्केटमध्ये व्हॉलेटिलिटी मोठ्या प्रमाणात नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही मी ज्या की लेवल्स तुम्हाला दिलेल्या आहेत त्या की लेवल्सवरती इंट्राडेमध्ये काम करा. खूप चांगल्या प्रमाणामध्ये तुमचं ह्या लेवल्सवरती काम होईल आणि खूप फ्रेश माइंडसेटने तुम्ही ट्रेडिंगमध्ये काम करा. कारण की खूप सारे लेवल्स काढण्यात अर्थ नाही आहे. मार्केट थोडंसं साईडवेज आहे. मार्केट ब्रेकआउट ब्रेकडाऊन देईल, त्यानंतरूनच तुम्ही प्लॅन करायचा प्रयत्न करा आणि तुमच्या ज्या स्ट्रॅटेजी आहेत त्यावरती काम करा. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि ह्या ज्या लेवल्स आहेत ह्या लेवल तुमच्या ट्रेडिंग चार्टवरती प्लॉट करून ठेवा. थँक्यू सो मच. धन्यवाद. बाय.